ठिकाणी संदेशपत्रे चिटकवली जातात। व्यवहार ज्ञान व सामाजिक भान याची जाण असावी या हेतूने आमचे विद्यार्थी स्काउट गाईडच्या माध्यमातून खरी कमाई व श्रमदान करतात। यात जमवलेल्या निधीचा उच्चांक गाठून विद्यालयाने सतत 5 वर्षे प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। आपल्या पाल्याच्या प्रगतीच्या अनुषंगाने शिक्षकांशी सुसंवाद साधण्यासाठी दर शनिवारी शाळा सुटल्यावर 1 तासाचा कालावधी नियोजनपूर्वक राखीव ठेवला आहे। माणूस अजन्म विद्यार्थीच राहतो, म्हणूनच शिक्षकांना विविध तज्ञांच्या प्रशिक्षणातून नवनव्या गोष्टी शिकण्याची संधी आमचे वरिष्ठ मिळवून देतात। विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून संस्थेतर्फे अभिनव गुणवंत विद्यार्थी व अभिनव गुणवंत शिक्षक हे पुरस्कारही प्रदान केले जातात। या नवोपक्रमांना विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक, पालक व विद्यार्थी यांची भरभरून दाद मिळतात। आज श्री किशन सोमाणी विद्यालय हे रौप्य महोत्सवी वर्षात पाऊल टाकत आहे। आमचे विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय, कला, वाणिज्य, विज्ञान, विधी या क्षेत्रात कार्यरत आहेत। सांस्कृतिक व कला क्षेत्रातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे। आपल्या कार्यातून सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करणारे विद्यार्थी हेच आमचं भूषण आहेत। सर्वांच्या सद्भावना, तनमन धनाने केलेले समर्पण व प्रामाणिक प्रयत्न यामुळेच विद्यालयाच्या शिखरावर रुपेरी कळस चढू शकला आहे। याचा आम्हा सार्थ अभिमान वाटतो। धन्यवाद। माननीय डॉक्टर हर्षलजी लाहोटी यांना त्यांनी मनोगत व्यक्त करावे अशी मी नम्र विनंती करते। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री गिरीशजी कुलकर्णी, व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर, पदाधिकारी, सगळे शिक्षक, आदरणीय शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसांनी मंचावर मराठी बोलतोय, तर व्याकरणाच्या होणाऱ्या चुकांना मुख्यतः मराठीच्या अध्यापकांनी माफ करावं अशी विनंती। श्री किसनजी सोमाणी हे माझे आजोबा, पण मी प्रत्यक्ष त्यांना कधी पाहिलं नाही। माझ्या आईनेही देखील त्यांना कधी पाहिलं नाही, पण त्यांचं कौतुक करताना, त्यांच्याबद्दल बोलताना, त्यांची स्मृती करताना खूप लोकांचे डोळे पाणावलेले मी पाहिलेत। अष्टपैलू व्यक्तिमत्व, प्रभावी नेतृत्व, सतत इतरांना मदत करण्याची वृत्ती, यामुळे खूप कमी वयात ते सगळ्यांच्या मनात घर करून बसले। त्यांचा व्हॉलीबॉलचा खेळ बघायला लोकांची गर्दी व्हायची। देवालाही ते हवेहवेसे झाले आणि आई आजीच्या पोटात असतानाच एका ॲक्सिडेंटने ते गमावले। 18 वर्षांचं अल्प आयुष्य, पण ते भरपूर जगले। आजीसोबतच्या 11 महिन्याच्या सहवासात आयुष्यभर पुरतील अशा आठवणी देऊन गेले। 17व्या वर्षी आई पोटात असताना आजी विधवा झाली। 60 वर्ष आधीची ही गोष्ट। त्यावेळी आजीवर दुःखाचं काय वादळ कोसळलं असेल ह्याची जरा कल्पना तुम्ही करू शकता। त्यावेळी त्यांच्या माहेरच्या परिवारामुळे, करवा परिवारामुळे त्या सावरल्या। करवा परिवाराने त्यांना खूप मान सन्मान दिला, त्यांच्या शब्दाला प्रमाण बांधले। करवा परिवाराच्या ह्या प्रेमाला ऋण म्हणू शकणार नाही मी। त्या प्रेमाला काही शब्दच नाही आहे। माझ्या आजीचा चेहरा नेहमीच हसरा असायचा। ज्या वेळपासून मला आठवतंय, मी त्यांना कधीच रडताना किंवा नशिबाला कोसताना पाहिलं नाही। परमेश्वरही ऊन पाऊस दोघं दाखवतो। माझ्या आजीच्या भावाच्या प्रयत्नांमुळे त्यांना थोडी इस्टेट मिळाली।
मिळालेल्या जागेचं त्यांच्या भावाच्या स्फूर्तीने त्यांनी सदुपयोग केला. जागा शाळेला, महिला मंडळाला समर्पित केल्या. त्यावेळी डॉक्टर रामप्रसादजी सारडा, श्री नंदकिशोरजी भार्गव, कांताप्रसादजी राठी हे बार्शीला आले. यांनी शाळेचा प्रस्ताव ठेवला. यांच्या धोरणावर विश्वास ठेवून ही जागा 25 वर्षाआधी रुजू केली आणि ही शाळा सुरू केली. तेव्हा 2 ते 3 पत्र्यांच्या शेडवर ही शाळा सुरू झाली होती. 25 वर्षाच्या आधी लावलेलं हे रोपटं आज एवढं मोठं वटवृक्ष म्हणून आपल्यासमोर दिसतंय, हे बघून खूप अभिमान वाटतो आणि ती जागा दिल्याचं खूप सार्थक वाटतं. आम्हीच धन्य झालो असं वाटतं. ह्या शाळेच्या रूपेने आजोबा आजही आमच्यासोबत जगतायत असं वाटतं. आजीच्या वतीने मी या शाळेला खूप खूप शुभेच्छा देतो. इथले विद्यार्थी खूप नामवंत, गुणवंत हो ही अपेक्षा करतो. इथे बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी एक सचिन तेंडुलकर, एक झाकीर हुसेन, एक अब्दुल कलाम, एक भावी गिरीश कुलकर्णी हे मला सगळे दिसत आहेत. आणि पुढील काही वर्षांमध्ये या यादीत याच विद्यालयाच्या काही मुलांची नावेही येतील असंही दिसतंय. हे सगळे लोक त्यांच्या त्यांच्या विविध क्षेत्रात एवढे अव्वल कसे झाले, तर त्यांच्यात एक साम्य आहे. विद्यार्थी म्हणून त्यांची परिस्थिती जरी सामान्य असली तरी त्यांचे प्रयत्न असामान्य होते आणि ध्येयाला गाठण्याची एक एकाग्रता होती, ती विलक्षण होती. अशी एकाग्रता हल्ली दिसायला मिळत नाही. आपला लक्ष वेधणाऱ्या बऱ्याच इन्स्ट्रुमेंट्स आता आल्या आहेत, व्हॉट्सॲप, फेसबुक. खरं म्हणजे या इंटरनेट माध्यमांचा एकाग्रतेने सदुपयोग केला तर गुणी विद्यार्थ्याचा मार्ग खूप सोपं होतं. पण ते ध्येय गाठण्याची जिद्द असावी. मी आभारी आहे माझ्या आईवडिलांचं की ज्यांनी ही जिद्द माझ्यात रुजू केली. आज मी जे काही आहे, थोडंफार जे काही यश मिळालं आहे ते फक्त आईवडिलांच्या शिकवणीमुळे. मला बरेच पालक विद्यार्थी विचारतात की कुठली फील्ड चूज करावी. 10वीत मुलगा गेला की कुठल्या फील्डमध्ये जास्त स्कोप आहे मला सांगा. मी त्यांना एकच सांगतो, उत्तर सेम असतं की ज्या फील्डमध्ये असामान्य मेहनत करताना किंवा विलक्षण एकाग्रता ठेवताना मुलाला मजा वाटेल, सॅक्रिफाईस करण्याचं दुःख होणार नाही, याउलट आनंद वाटेल, अशी फील्ड त्याने हमखास निवडावी. सक्सेस मिळेलच ह्याची मी गॅरंटी देणार नाही, पण 100% खात्रीने सांगतो की त्या विद्यार्थ्याला काबिल बनता येईल. आणि 3 इडियट्सचा डायलॉग सगळ्यांना पाठच असेल कि कामयाब मत बनो, काबिल बनो, कामयाबी झक मार के तुम्हारे पीछे दौड़ेगी. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर हर्षलजी. अत्यंत हृदयस्पर्शी शब्दात आपण आपले मनोगत व्यक्त केलेत. सोमाणी परिवाराच्या 3ऱ्या पिढीचे आपण सदस्य आहात. या रौप्य महोत्सवानिमित्त विद्यालयाशी असणारं हे नातं, हे ऋणानुबंध उत्तरोत्तर अधिक दृढ होत जातील अशीच सदिच्छा मी व्यक्त करते. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री गिरीशजी कुलकर्णी यांना मी विनंती करते त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे.
व्यासपीठावर आणि प्रेक्षागृहात उपस्थित गुरुजन आणि ज्येष्ठांना वंदन. माझे मित्र, कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षलजी लाहोटी, सगळ्या इथल्या बालमैत्रिणी, मागचे बालमित्र, त्यांचे पालक आणि या शहरातले, फार हे जवळचं शहर आहे, माझ्या आवडीचं शहर आहे. मी इथे शिकलो, लातूर, आणि तिथल्या मंडळींना भेटायला जो काही पहिला योग येतो त्याला मी येतोच, असं ते आहे. एका शिक्षण संस्थेनं 25 वर्ष पूर्ण करणं ही काय गोष्ट आहे असा मी विचार करत होतो. त्याचे वेगवेगळे दाखले आपल्याला इथे आत्ता मिळाले. जी पहिली विद्यार्थिनी होती ती येऊन एक आठवणींचा पुंजका आपल्यापुढे ठेवून गेली. फार मस्त गहिऱ्या आठवणी होत्या. एक वृत्तचित्र पाहिलं आपण की ज्याच्यामध्ये शाळेनी काय टप्प्यांनी कशी कशी प्रगती केली, किती किती माणसं यासाठी राबली, किती लोकांनी स्वप्न पाहिली, अनेक लोकांचे हात यामागे उभे राहिले या कामामागे, आणि त्याची परिणिती आजच्या या मोठ्या कार्यक्रमामध्ये की ज्याच्यामध्ये एक फार मोठं आयोजन आहे, एक छान सुनियोजित अशी व्यवस्था आहे, तंत्रज्ञान आहे, अनेक माणसं आहेत, आणि त्या माणसांमध्ये एक चांगला अत्यंत निरामय असा भाव आहे. मला असं वाटतं की 25 वर्षामध्ये आपण काय कमावलं तर या अशा प्रेमभावानी इतकी सगळी माणसं एकत्रित यावीत आपल्या शाळेसाठी, या परते दुसरं मोठं काम किंवा मोठं गमक मला वाटत नाही. इतकी छान छान ज्येष्ठ मंडळी इथे उपस्थित होती, त्या सगळ्यांचे सत्कार आवर्जून झाले. मला असं वाटतं की संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत ज्या उद्दिष्टांचं डोळ्यापुढे एक ती उद्दिष्ट ठरवून या कामाची रुजवात केली गेली होती, ज्या उद्दिष्टांना सोमाणी कुटुंबीय आणि लाहोटी कुटुंबियांनी पाठिंबा दिला, मदत केली, किंवा इतरही अनेक लोकांनी मदत केली, त्या सगळ्या उद्दिष्टांची परिपूर्ती होताना दिसते. ती कशी दिसते तर माझ्यासारखा एक परका माणूस, वेगळा माणूस येतो आणि त्याचं अवलोकन करतो. तर आता मला बऱ्याच ठिकाणी जायचा योग येतो. चित्रपट कलाकारांना कुठेही बोलवतात आणि त्याच्या पाठीमागे एक सुप्त आकर्षण वगैरे असा विषय असतो. परंतु अनेकदा प्रश्नही पडतो की अशा एखाद्या छान चांगल्या जबाबदार व्यासपीठावर बसायची आपली योग्यता आहे का, असा प्रश्न पडावा. आशियाई व्यासपीठांवर जायची वेळ येते. तसं मला थोडंसं इथे कानकोंडल्यासारखं झालं की एखादं काम आजच्या काळात विशेषतः एखाद्या विचाराशी निष्ठावान किंवा निष्ठेनं एक विचार आपल्या कामातनं राबवणं ही फार मोठी कर्मकठीण गोष्ट होऊन बसलेली आहे. आणि त्यामुळे मला हे यश हे फक्त लौकिक यश वाटत नाही की आता आम्ही 25 वर्ष झाली आणि अमुक ठमुक आमची विद्यार्थी संख्या 1400 पर्यंत गेली किंवा काय. मला असं वाटतं की आम्ही एक विचार जो 25 वर्षापूर्वी मनाशी धरला होता तोच विचार आजही धरून पुढे काम करतो आहोत. आणि तो सगळा भाव मला प्रतीत होतो तिराहित माणसाला, जो नव्याने येतो, नवखा येतो माणूस, या संस्थेची ओळख करून घ्यायला येतो, त्याच्यापर्यंत तो भाव पोचतो. असा अनुभव फार विरळा आहे खरंच. गेल्या काही दिवसांमध्ये जी सामाजिक परिस्थिती आपण पाहतो आहोत की ज्याच्यामध्ये शिक्षण नावाच्या गोष्टीचा अर्थ आणि व्याख्या ही बदलून गेलेली आहे. शिक्षणामध्ये फक्त वेगळ्या पद्धतीचा अर्थ आता उरला आहे असं चहूकडे आपल्याला दिसतं. आणि मग त्याच्याच बरोबर एका अशा ठिकाणी आपण येतो, म्हणजे मी येतो आणि मला असं सांगितलं जातं की इथे विद्यार्थ्यांना फी मागितली जात नाही, पालकांना मागितली जाते, निश्चित मागायलाच पाहिजे, परंतु नाही दिली. अनेक विद्यार्थी देऊ शकत नाहीत आणि तरी काही होत नाही, त्यांचं शिक्षण विधिवत पार पडतं. ही खरोखर आजच्या काळामध्ये खूप वेगळी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. अशा पद्धतीची उदाहरणं फार काही पाहता येत नाहीत. किंबहुना समाजामध्ये ज्या ज्या काही काय म्हणता येईल त्याला दुर्गुणांचा जो काही प्रकोप झालेला आहे, आम्ही दुसऱ्याचं ऐकून घ्यायला तयार नाही आहोत. आम्ही माझ्या विरोधी कोणी जर बोलेल तर त्याचं मी मत ऐकून घ्यायला तयार नाही आहे. या पद्धतीचा जो एक प्रचंड व्यक्तिवाद फोफावलेला आहे
अशा वेळी शिक्षणाने नेमकी काय भूमिका बजावावी या पद्धतीचे प्रश्न समाजामध्ये तयार होत आहेत आणि मला असं वाटतं त्याच्यामध्ये शिक्षक म्हणजे अध्यापक आणि शिक्षण या दोन गोष्टींची जी पुनर्व्याख्या पुन्हा पुन्हा तपासून पाहणं हे होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. मी जेव्हा या गोष्टीचा विचार करतो आणि माझ्या स्वतःकडे पाहतो तेव्हा जे काही माझं यश आहे, जे काही लौकिक यश आहे त्या अर्थानं, त्याचं मला फार महत्त्व खरोखरी वाटत नाही. मला असं याचं मात्र फार महत्त्व वाटतं की मी जो काही आयुष्यामध्ये प्रवास केला त्याच्यामध्ये माझी जी समजूत या जगण्याबद्दलची, या जगण्याचा एक काहीतरी एक उद्दिष्ट असतं, एक पर्पज असतो, तो शोधण्यामागची माझी एक धडपड, माझा तो प्रवास, हा सगळा मला समजू शकला आणि तो चांगल्या पद्धतीने मी आजपर्यंत तरी मला स्वतःला समाधान मिळेल अशा पद्धतीने मी तो करतो आहे. याचं श्रेय कोणाकडे जाईल तर ते फक्त आणि फक्त शिक्षकांकडे जातं. आणि मला असं आठवतं की आम्हाला एक हार्डीकर बाई होत्या आणि त्या वर्गात यायच्या आणि काही नाही, पहिल्यांदा पट्टी काढून सगळ्यांना मारायच्या, एक रीतसर सगळ्यांना फटके देऊन घ्यायच्या आणि काही नाही, मग प्रेमाने हसत, आणि आम्ही फार अगदी आवर्जून असं दंडपुढं करायचो. त्या ठप 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 मारत सगळ्यांना जायच्या आणि त्या म्हणायच्या की हां, म्हणजे आता जर मला समजा चुकून मागून तुमचा राग बिग आला, काय झालं तर ते मारून ठेवलेलं आहे. आता प्रश्न विचारा. मुक्तपणानं प्रश्न विचारण्याची सवय माझ्या गुरुजनांनी मला लावली आणि मला असं वाटतं या एका गुणांनीच म्हणजे खरं मला म्हणायचं तर त्यांनी घडवलं. आज मला असं वाटतं शिक्षणामधनं तेच नेमकं गायब झालं आहे की काय. आम्हाला फार रेडीमेड उत्तरं सगळी मिळत आहेत, व्यवस्थेकडनं मिळत आहेत, हीच ती उत्तरं अशा पद्धतीने पण सांगितलं जातं आहे आणि तिथे कुठेतरी काहीतरी गफलत होते आणि तेव्हा अशा संस्थेचं महत्त्व फार पटतं. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला हवेत. मला असं वाटतं विद्यार्थी असणं म्हणजे काय तर त्याला प्रश्न पडणं, अनेकानेक प्रश्न पडणं, त्याच्या ठायी कुतूहल जागृत असणं म्हणजे विद्यार्थी असणं. आणि आज नेमके प्रश्न कोणी विचारायला जाईल तर त्याला सगळीकडेच त्याची कुचंबणा होते असं आपल्याला दिसतं. मग इथे शिक्षण नेमका काय रोल प्ले करत आहे आणि शिक्षक काय पद्धतीची भूमिका अदा करतायत असा प्रश्न तयार होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आजच्या काळात तर प्रकर्षाने शिक्षकांवर फार मोठी जबाबदारीच येऊन पडलेली आहे. जसं हर्षल आत्ता म्हणाल्यासारखं की इथे जर कोणी सो कॉल्ड महनीय व्यक्तिमत्व तयार व्हायचे असतील, लौकिक यश संपादन त्यांनी करायचं असेल तर शिक्षकांच्याकडे पहिल्यांदा पाहावं लागेल. आणि शिक्षकांचं उद्दिष्ट जसं तो हर्षल फार सुंदर म्हणाला की ज्याच्यामध्ये तुम्हाला सॅक्रिफायसेस करण्याचा, त्याग करण्याचा काही क्लेश होणार नाही, आनंद वाटेल, तर तसं ते आहे की शिक्षण ही मुळात, अध्यापन ही मुळातच काहीतरी देण्याची प्रक्रिया आहे. तर या देण्याचा जर तुम्हाला त्रास होत नसेल आणि ती फक्त नोकरी राहणार नसेल, त्याच्यामध्ये काहीतरी एक स्वतःच्या जगण्याचा सुद्धा अर्थ सापडवता येणार असेल तर असे शिक्षक फार निर्माण होणं गरजेचं आहे. आणि मग त्यांच्यामधनं जे विद्यार्थी तयार होतील ते निश्चितपणानं लौकिक तर सोडा पण वेगवेगळ्या पद्धतीचे नवे आयाम आणि नवी विचारसरणी या देशामध्ये परत आणू शकतील. आता आपल्या देशाला खूपच सगळ्याच अर्थाने प्रगतीची स्वप्न पडत आहेत. आपण लौकिक प्रगती खूप काय काय करतोय. प्रत्येक गावामध्ये आपल्याला वेगवेगळे फ्लायओव्हर दिसतात, उगाचच बांधलेले असतात कधी कधी, आणि रस्त्यांच्या लांबीनी, रस्त्यांच्या गुळगुळीतपणाने आम्ही प्रगती मोजू पाहतोय. आणि दुसरीकडे एखादा जर माणूस आपल्या विरोधी काही बोलला तर त्याला मात्र आम्ही सगळे एकत्र येऊन गप्प करतो आहोत. तर हा विरोधाभास जो आहे तर तो समजून घ्यायला हवा. तो शिक्षणाच्या व्यासपीठावरनं जास्तीत जास्त चर्चेला जायला हवा आणि त्याचं म्हणजे सखोल विच्छेदन करून त्याची समजूत त्या क्षेत्रातल्या कर्त्या माणसांनी स्वतःशी नीट लावून घ्यायला हवी. आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षकांचा रोल, पालकांचा रोल, पालक आज कितपत विद्यार्थ्याला प्रश्नकर्ता बनवतात याबद्दल पालकांनी स्वतःशी बोलायची गरज आहे. कारण समजून घेतलं पाहिजे की जसं काळ बदलतो आहे तसं वेगवेगळ्या क्षितिजांची एक भलामण या विद्यार्थी मंडळींच्या पुढे होते आहे आणि कन्फ्युजन, एक फार मोठा गोंधळ आहे की मी हे करू की ते करू, ते करू की ते करू. अनेक विकल्प साध्या साध्या आयुष्यामध्ये, अगदी हॉटेलामध्ये गेल्यानंतर काय काय खावं याबद्दलही अनेक विकल्प आपल्यासमोर आहेत. आणि या विकल्पांमधनं नेमकं काय निवडावं, त्या निवडीचे निकष काय असावेत याचं शिक्षण मात्र कोणालाच दिलं गेलेलं नाही.
आणि शिक्षण म्हणजे काही तुम्हाला प्रशिक्षण न देताच विहिरीत टाकलं तर तुम्ही कसे पोहू शकाल? नाही पोहू शकणार. तर तद्वत आम्ही तयार नाही आणि तेव्हाच आम्ही या पद्धतीच्या एका वेगळ्या जागतिकीकरणाला, वेगळ्या आधुनिकीकरणाला सामोरे गेलो आहोत. मग त्यासाठी निदान पुढची पिढी तरी तयार करावी लागेल. आणि इथे शिक्षक, शिक्षण संस्था, त्याचे पालन करते किंवा ते चालक, संस्था चालक, या सगळ्यांचा रोल फार महत्त्वाचा होतो. आणि आमची संस्था काय पद्धतीची काहीतरी एक विचार घेऊन, म्हणजे आधुनिक मूल्यांचा पुरस्कार करणारे विद्यार्थी इथे तयार केले जातील अशा पद्धतीचं काहीतरी एक, तसं पाहता म्हणजे आजच्या काळामध्ये लोकांना वाटतं हे काय, म्हणजे हे किती तुम्ही आदर्शवादी बोलताय, असं कुठे असतं का? तुम्ही काहीतरी एक आकडा सांगा की आमचं हे टार्गेट आहे, आम्ही एवढे पैसे करणार, आम्ही एवढ्या इमारती बांधणार, आमचे एवढे कॅम्पस असणार, विद्यार्थ्यांकडनंच पैसा घेऊन विद्यार्थ्यांनाच फॅसिलिटी देणार वगैरे वगैरे. तर असं सगळीकडे बाहेर चित्र असताना असं कुठलं तरी आधुनिक मूल्यांचा पुरस्कार करणारे विद्यार्थी आणि ती आधुनिकता स्वतः ठाई काय म्हणता येईल त्याला उजागर करणारे, प्रयोगांती तपासून पाहणारे असे विद्यार्थी तयार करणारी संस्था ही खरोखर विरळा गोष्ट आहे. ही सगळ्यांनी जपायची गोष्ट आहे. ही पूर्ण समाजाने जपायची गोष्ट आहे. आपल्या शहराचं हे भूषण आहे की अशा पद्धतीची शाळा असते. आणि मी हे खरोखरीच, मी आता मला इथे बोलवलं आहे आणि म्हणून मी म्हणतोय अशातला भाग नाही, तर मी समजून घेतलं जे काही चाललं आहे ते. मला माझ्या अनुभवावर विश्वास ठेवावासा वाटतो नेहमीच. माझ्या अनुभवाला काय येतं तेच मी बोलतो आणि त्यामुळे अनेकदा औचित्यभंग पण होतो. तर इथे आल्यानंतर मला तोच अनुभव येतो आहे की मी माझ्या शाळेची आठवण काढतो आहे. माझ्या शाळेमध्ये काही असे शिक्षक होते की ज्यांनी लष्करच्या भाकरी भाजल्या, लोकाच्या लेकराचंच फक्त हित पाहिलं, अविरत देण्याचं काम केलं. आणि म्हणून मग इथे सोमाणी आणि लाहोटी कुटुंबियांचा तो गुण सुद्धा घेण्यासारखा आहे की काहीतरी दिलं गेलं पाहिजे. हा देण्याचा गुण फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि शिक्षकांच्या ठाई तर त्या पद्धतीचा योग किंवा त्यांना ते भाग्य लाभलेलं असतं की रोज काही ना काहीतरी त्यांना देता येऊ शकतं. मला असं वाटतं प्रश्न विचारण्याची मुभा शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना द्यावी. त्यांना शक्यतोवर रेडीमेड उत्तर देऊ नयेत. म्हणजे एका बाजूला तंत्रज्ञान, त्याचा उपयोग शिक्षणामध्ये ही एक बाब आहेच आहे, त्याचा अभ्यास केला जावा आणि त्याचं उपयोजन पण केलं जावं. परंतु त्याचबरोबरीने ज्या पद्धतीने नुसत्या आईन्स्टाईनच्या टोप्या आणि मिशा घालून आईन्स्टाईन काही घडणार नाहीत, त्यासाठी पोरांना ते तोडफोड करायला दिलं पाहिजे, त्यांना चिखलात खेळू दिलं पाहिजे, पासून ते प्रयोगशाळेमध्ये बिनधास्त त्यांच्या हातात काचेची उपकरणं दिली पाहिजेत, ती फुटू दिली पाहिजेत, पुस्तकं त्यांना फाडू दिली पाहिजेत, त्याच्यावर रंगरंगोट्या करू दिल्या पाहिजेत. हेच चांगलं हेच वाईट याचे बडगे दाखवून त्यांना कुठल्या तरी विक्राळ आणि विकृत शिस्तीच्या बडग्याखाली त्यांच्या उर्मी, ज्याला इंट्युशन्स म्हणतात, त्या दाबून टाकण्याचं कारण नाही आहे. आणि ही आधुनिकता, एका परीने ही आधुनिकता जर शिक्षणामध्ये येऊ शकली तर ती फार मौजेची गोष्ट आहे. म्हणून मी म्हणतो की शिस्तीचं वापर, म्हणजे हर्डीकरबाईंचं उदाहरण एवढ्यासाठी सांगितलं की शिस्त पाहिजे, शिस्तीशिवाय काही खरं नाही. तुम्ही बसलं तर पाहिजेच, तुम्ही समोर एकाग्र चित्ताने बसलंच पाहिजे. प्रश्न विचारायची वेळ येईस्तोवर ऐकूनही घेतलं पाहिजे. पण एक वेळ येईल की जेव्हा तुम्ही प्रश्न विचारू शकता, तेव्हा मात्र हमखास तुमच्यापाशी प्रश्न तयार झाला पाहिजे. इतकं नेकीनं आणि प्रामाणिकपणे तुम्ही ऐकलं पाहिजे, ग्रहण केलं पाहिजे. हा जो शिक्षणाचा व्यवहार आहे तो मला असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये या आधुनिकीकरणाच्या लाटेमध्ये, सो कॉल्ड आपल्या प्रगतीच्या लाटेमध्ये आम्ही हरवत चाललो आहोत, फार वेगाने हरवत चाललो आहोत. चांगल्या चांगल्या शिक्षण संस्थांचं व्यापारीकरण, बाजारीकरण होताना दिसतं आहे. आणि तेव्हा हा व्यवहार इथे सकसपणाने रुजत असताना, किंबहुना तो बहरत असताना पाहणं ही निश्चित आनंदाची गोष्ट आहे. माणसं घडतात कशी, प्रत्येकापाशी एक गोष्ट असेल. मी माझीच गोष्ट तुम्हाला सांगितली. मला माझ्या गुरुजनांनी, मी काहीही, मी जे बोलतो, माझी भाषा, माझ्या भाषेबद्दल काही ठिकाणी कौतुक केलं जातं. किंवा देऊळगावकर सरांनी आत्ता एक माझ्याबद्दल शब्द वापरला, मल्टी डिसिप्लिनरी स्टडी वगैरे. माझे शिक्षक, आमचे शिक्षक काही घेणं देणं, अक्षरशः काहीही कुठे त्यांना शासनाने सांगितलेलं नसताना दर रविवारी 10वीच्या विद्यार्थ्यांचा एक वेगळाच वर्ग घेत असत. आमचे एक शिक्षक होते दापके गुरुजी नावाचे. ते शाळा संपल्यानंतर असे झाडाखाली वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा कुठल्याही प्रश्नांशी विद्यार्थ्यांबरोबर वाद घेत असत. आणि तिथे आम्ही बिनधास्त त्यांना काहीही आडवं लावता येऊ शकत असे आम्हाला. माझ्याबरोबर माझे 2 शाळेतले मित्र इथे आलेत, अगदी लहानपणापासूनच आहे. आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप छान प्रगती केली आहे. सांगायचं कारण म्हणजे जर मागे वळून पाहताना श्रेय कोणाला द्यावंसं वाटतं तर ते फक्त माझ्या गुरुजनांना मला द्यावंसं वाटतं. आणि इतकं या शिक्षण व्यवस्थेचं महत्त्व आहे.
जर स्वतंत्र, मला असं परत परत व्याख्या फार करावीशी वाटतं, शिक्षणाची जर म्हणून व्याख्याच करायची झाली तर काय बुवा शिक्षण, तर मला असं वाटतं की प्रत्येकाला स्वतंत्र विचार करायला शिकवणं म्हणजे शिक्षण. माझा स्वतःचा विचार मी अभ्यासातलं शिकीन, मी 4 ज्येष्ठांचं शिकीन, त्यांच्या पायाशी बसीन, त्यांनी काय केलं त्यांनी काय नाही केलं हे पण पडताळून पाहीन, ते समजून घेईन. पण मी बोलताना माझं बोलीन, माझ्या अभ्यासातनं आलेलं, माझ्या अनुभवातनं आलेलं बोलीन. आणि मला हे सगळं सुद्धा कोणीतरी दुसऱ्यांनीच मला दिलेलं आहे. पण ते कुठे बोलायचं, कसं बोलायचं हे मात्र मी ठरवतो आहे. सो शिक्षण एका परीने तुमचा इंद्रियानुभव, ज्ञानेश्वरांनी सांगितल्यासारखं ते इंद्रियानुभव तुमचा जास्ती गडद आणि प्रखर करू शकतं. त्या पद्धतीची सगळी इंद्रिय मोकळी करून देणं विद्यार्थ्याला हे कदाचित शिक्षकाचं काम आहे. आणि ती खरंच शिक्षण प्रक्रिया आहे. म्हणजे पाहणं मला उपजतच येतं आहे, परंतु कसं पाहायचं, एखाद्या गोष्टीकडे मी कसं पाहायचं हे मला शिकवणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट मी कशी बोलावी हे मला शिकवणं गरजेचं आहे. ती का बोलावी, कुठे बोलावी हे शिकवणं गरजेचं आहे. तर म्हणून या अर्थाने माणसाच्या सर्वांगाने काय होणाऱ्या वाढीमध्ये, कारण शिक्षण आपलं लहानपणापासूनच आपण सुरू करतो, तर त्या वाढीमध्ये, या सगळ्या इंद्रियांच्या वाढीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची बुद्धीची वाढ जी आपण क्रमिक पुस्तकांच्या आणि त्यामध्ये पडणाऱ्या मार्कांवरती तोलतो, त्यापेक्षा सुद्धा स्वतंत्र विचारशक्ती, मग ती किती आदबट्ट्याची का ठरेना. म्हणजे मी तुम्हाला माझ्यावरनं उदाहरण सांगतो की जेव्हा एखादी चांगली अत्यंत खूप मोठा पगार देणारी नोकरी सोडून तुम्ही एकदम काहीतरी चित्रपटासारख्या आदबट्ट्याच्या व्यवहारामध्ये प्रवेश करता, तर ते करताना तुमचा विचार पक्का असावा लागतो. तर तुम्हाला काहीतरी ते यश बीश सोडा, पण काहीतरी केल्याचं समाधान मिळतं. आता काही लोक बळच का होईना काय 2-3 हो हो म्हणत होते चित्रपट पाहिले म्हणून, पण खरोखर लोकांनी बऱ्याच चित्रपट पाहिलेत. आता वस्तुस्थिती आहे दुर्दैवाने. सांगायचं कारण म्हणजे मुळात माझ्या मनामध्ये, उमेशच्या मनामध्ये, आम्ही एकत्र सिनेमे केले, आमच्या मनामध्ये फक्त एवढीच इच्छा तयार झाली की बुवा आपल्याला आवडेल असा सिनेमा तयार करू, संपलं. आणि त्यासाठी म्हणून सिनेमा केला. मग त्याचे जे काही व्यवहार होते, लोकांकडनं कर्ज काढली, अमुक, आपल्याला जे येत नाही ते करून पाहणं, हा जो एक दुसरा महत्त्वाचा काय प्राईम मूवर ज्याला म्हणता येईल, मूळ ऊर्जा स्त्रोत, तो म्हणजे हा प्रश्न राहिला की आपल्याला जे येत नाही ते करून पाहायचं. आणि म्हणून मी ते करून पाहिलं. आणि हे मला माझ्या शिक्षकांनी शिकवलं. मला आठवतं आहे, मला चित्रकलेला अजिबात यायचं नाही, चित्रकला बिलकुल नाहीच. म्हणजे माझे चित्रकलेचे शिक्षक फार मज्जा करायचे माझी. आम्हाला फार सुंदर शिक्षक होते चित्रकलेला. त्यांची गोष्ट एक सांगतो, पण त्यापूर्वी मला जाता जाता उल्लेख करावासा वाटतो की इथे मला एक फार कौतुकाची गोष्ट वाटली की संगीताचे शिक्षक आहेत या शाळेमध्ये. मला असं वाटतं नृत्याचं पण शिक्षण दिलं जातं. चित्रकलेचे ते शिक्षक आहेत, त्यांनी फार सुंदर चित्र तिथे रेखाटले, जाऊन सगळ्यांनी पाहायला हवं. अहो, कलेचं शिक्षण इतकं महत्त्वाचं आहे माणसाच्या या एकूण शिक्षण प्रक्रियेमध्ये. आणि आजकाल तुम्ही जर बाहेर पाहाल तर कलेचं शिक्षण हे फक्त ठराविक त्या पद्धतीचं करिअर करता यावं, कोणाला बॉलिवूडमध्ये जाऊन मोठ्या नटच होता यावं, अशा कुठल्या तरी अत्यंत अल्पस्वल्प बुद्धीच्या दृष्टीच्या उद्दिष्टांनी बांधलं गेलेलं आहे. कला मुक्त करते. कला तुम्हाला कला या विमुक्त आहे, ती सगळ्यापासून मुक्त करते, ती लिबरेट करते, ती तुम्हाला मोकळं काय माणूसपणाचं भान देते. तिला कुठेतरी एखादं नट होण्याहून रोजीरोटी कमवली आहे, मग त्याला प्रसिद्धी मिळाली आहे असं बांधून ठेवायचं कारण नाही. विद्यार्थ्यांना या पद्धतीच्या कलेचं शिक्षण या संस्थेमध्ये दिलं जातं आहे. ते जास्तीत जास्त नेकीनी आणि प्रामाणिकपणे फक्त कॉस्मॅटिक उपचाराचा भाग म्हणून दिलं जाऊ नये, तर जास्ती खोलात विद्यार्थ्यांना जाऊन त्या कलेबद्दलचा काहीतरी ध्यास घेता यावा, या पद्धतीचं ते दिलं जावं अशी मी या निमित्ताने विनंती करतो. कारण म्हणजे जिज्ञासा जी आहे ती सायंटिस्टची जिज्ञासा, कलेची जिज्ञासा ही एकच आहे. ती सत्याकडे जाण्याचे 2 वेगवेगळे मार्ग आहेत. त्यामुळे जर तुम्ही त्या पद्धतीच्या जिज्ञासा त्याच्यामध्ये जर तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये रुजवाल की हे संगीतातली अमूर्तता काय आहे, हे संगीतातलं जे फक्त स्वरांनी बांधलेलं शिल्प म्हणजे काय असतं, हे विद्यार्थ्यांना प्रश्न पडले पाहिजेत. आणि काही वेळा विद्यार्थ्यांच्या कानावर सुद्धा असे जरा अवघड शब्द पण पडले पाहिजेत की ज्याचा रात्री कोणीतरी 50मधला एक विद्यार्थी घरी जाऊन विचार केलेला, अरे तो बाबा आला होता कोट घातलेला, तो काहीतरी म्हणत होता, हे काय बाबा तो प्रश्न असेल किंवा काय तो शब्द, त्याचा अर्थ काय, असं कोणाचं तरी डोक्यात एकाच्या तरी भुंगा तो जाईल. यासाठी म्हणून कुठलंही सुलभीकरण, ज्याला सिम्प्लिफिकेशन म्हणतात, त्या अर्थाचं वाईट सिम्प्लिफिकेशन न करता
मला वाटतं शिक्षण दिलं जावं. बहरहाल, तर आमच्या दिदा जोशी सरांची गोष्ट तुम्हा सगळ्यांसाठी सांगतो. तर ते शिक्षक होते आमचे चित्रकलेचे अफलातून शिक्षक, फार मस्त इतिहास पण सांगायचे आणि रंगवून टाकायचे. एक एक मुरारबाजी सांगायला लागले की म्हणजे बेभान होऊन ॲक्टिंग करायचे वर्गामध्ये, 2 हातात पट्टे चढून मुरारबाजी लढत होता वगैरे वगैरे वगैरे. आणि आम्ही देहभान विसरून ते पाहत राहायचो. तर सांगायचं कारण म्हणजे स्थिरचित्राचा तास होता. स्थिरचित्रण, एक आपलं भांडं ठेवलेलं होतं स्टुलावरती, ते काही हालत नव्हतं, काही नव्हतं, स्थिर होतं आणि त्याचं चित्र काढायचं होतं. अत्यंत साधा त्या अर्थाने प्रकार, म्हणजे त्या स्थिरचित्रणामध्ये पण खूप काय काय गमती करता येतात, तो भाग वेगळा. पण विद्यार्थ्यांना तेवढं अपेक्षित नसतं. तर ते भांड्याचं चित्र काढा म्हणले आणि मग जरा वेळ झाला, सगळ्यांनी काढली, चित्र गोळा केली. ते असे सहज तपासत होते आणि मग नंतर एकाच चित्रापाशी ते आले आणि मग ते थांबले आणि ते म्हणले हे बघा, म्हणून त्यांनी सगळ्या वर्गाला चित्र दाखवलं आणि मला म्हणले गिरीश ये पुढे. मग मी तो चित्रकर्ता मी होतो. खतरनाक होतं ते चित्र. ते कुठल्याही अर्थाने ते पुढे ठेवलेलं भांडं आणि माझ्या कागदावरचं भांडं याचा काही मेळ नव्हता. तर ते आले पुढे, म्हणले हे बघ तू काय कर की इतपर तू आता चित्रकलेचा तास ऑफ घे. हां, तू चित्रकलेच्या तासाला नाही बसलास तरी चालेल. तर त्यांना ते कळलं होतं की ह्याला काही खरं नाही, याच्या हातात रेषच नाही. सांगायचं कारण म्हणजे मी त्या तासाला त्या आमच्या ग्रंथालयात जाऊन काम करायचो, ग्रंथालयाच्या बाईंना मदत करायचो, पुस्तकांना कवर घालणे, सूची करणे वगैरे वगैरे. आणि त्या निमित्ताने मग त्या 2 कपाटांच्या वळचणीत बसून पुस्तकं वाचायचो. मग मला लक्षात असं येतं की हे सगळं करू दिलं शिक्षकांनी. त्यांनी उगाच धाकधपटशा दाखवून मला पट्ट्या मारल्या नाहीत यासाठी की तू काढच भांडं. ते म्हणले चला याला नाही येत यार, भांडं काढतं ते वाचतंय, वाचू द्या, हरकत नाही. तर ह्या पद्धतीचा एक अत्यंत मोकळा आणि उदार दृष्टिकोन शिक्षकांच्या ठायी पण असणं हे गरजेचं आहे. तरच तो प्रसृत होईल पुढे आणि मग मुलं पण उदार दृष्टिकोनांची, विचारांची होऊ शकतील. आणि तुम्हा सगळ्या पोरांसाठी मला असं सांगायचं आहे की प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. आजकाल असं झालेलं आहे सगळीकडे की शेजारचा करतो म्हणून मी पण करतो. काही वेळा असं होतं की शेजारच्याने केलं आहे मला करावंच लागतं. तर या पद्धतीचं ज्याला पियर प्रेशर म्हणतात ते त्यामधनं, त्या कचाट्यामध्ये तुम्ही लोक फार आहात विद्यार्थी, आणि त्याचा खरंच तुम्हाला खूप त्रास आहे आणि तुमचं जगणं अवघड आहे आमच्यापेक्षा, म्हणजे मागच्या पिढ्यांपेक्षा. आणि पालकांनी हे समजून घेतलं पाहिजे की ही कुठल्या आव्हानांना ही पोरं सामोरी जात आहेत, ह्याचं पालकांना पण त्यांनी भान ठेवलं पाहिजे. पालकांनी पण स्वतःचं सतत शिक्षण चालू ठेवणं आजच्या काळात गरजेचं आहे. नाहीतर ही पोरं परत मग काहीतरी, म्हणजे त्यांचं जर नकोसं काही झालं तर त्याची मग जबाबदारी आपल्याकडे येईल. तर सांगायचं कारण म्हणजे या अविरत शिक्षण प्रक्रियेचा भाग असणारे विद्यार्थी, पालक, माझ्यासारखे काय म्हणता येईल त्याला, शिक्षण व्यवस्थेवरच आपली सगळी काही इमारत बांधलेले काही मंडळी, देऊळगावकर सर की ज्यांनी अट्टाहासाने मला इथे यायला भाग पाडलं आणि मी त्या अर्थाने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मला परवा दिवशीपर्यंत कार्यक्रम काय आहे माहीत नव्हतं की मी कुठल्या कार्यक्रमाला चाललो आहे. या पद्धतीचा विश्वास माणसामध्ये पूर्वी होता, आता तो असला पाहिजे की त्यांनी सांगितलंय ना बस ते बरोबरच असेल. अशा अर्थाचा माणसामधला व्यवहार तो या शाळेच्या ठायी, म्हणजे आता इथे ज्या पद्धतीचं मगाशी मी भावाची चर्चा केली की भाव फार महत्त्वाचा आहे. या सगळ्या कार्यक्रमामध्ये एक छान इतका चांगला भाव दिसून येतो आपल्याला आणि अशी भाव अभिव्यक्ती फार रेअर असते, ती उत्तम कलेचं पण निदर्शक आहे. तर अशा सगळ्या समारंभामध्ये मला येण्याचं निमित्त त्यांनी दिलं, संस्थेनं दिलं. त्या सगळ्यांचे मी खूप मनपूर्वक आभार मानतो. मला पुन्हा बोलवा, माझं लातूर हे फार आवडतं गाव आहे. या गावानी मला खूप चांगले, इथे पण मला खूप चांगले शिक्षक मिळाले. पुरणमल लाहोटी संस्थेचा त्या वृत्तचित्रामध्ये उल्लेख झाला. एक लेणी या, म्हणजे ते शिक्षण शहरं कशाने ओळखली जावीत तर तिथल्या मोठमोठ्या टोलेजंग इमारती आणि यांनी नाही, पूर्वी पण शिक्षण संस्थांनी शहरं ओळखली जात असत. सांगलीत काय बाबा विलिंग्डन कॉलेज आहे, इथे काय बाबा फर्गसन कॉलेज आहे पुण्यात. तर अशी शिक्षण संस्थांनी ती ओळखली जाते. ते शासकीय हे पुरणमल लाहोटी हे आहे किंवा दयानंद आपलं संस्था आहे. आणि आता बघा तुम्ही, आता शहरं फार वेगळ्या पद्धतीने ओळखली जाऊ लागलीत. तर हे सगळं आपल्या शहराबाबतीत न होऊ देण्याचं काम पण आपल्या पालकांकडे, म्हणजे उदाहरणार्थ नागरिकांकडे आहे. त्या बाबतीत पण आपण फार अट्टाहासाने आपल्या शिक्षण संस्था जपूया. जशी काय तिथली हिरवळ, शहरातली हिरवळ जपायची गरज आहे की ती फार महत्त्वाची होऊन बसली आहे एकूणच अस्तित्वाच्या लढाईमध्ये शहरांच्या. तशी या पद्धतीच्या अत्यंत सकस
विचारांवर आधारित काम करणाऱ्या शिक्षण संस्था की जी कदाचित त्या शहरांची ओळख फुफ्फुस अशी सगळीच असतात, त्या शहरांच्या अस्तित्वासाठी, तिथल्या सकस सुसंस्कृत समाजाच्या अस्तित्वासाठी अशा संस्थांचं महत्त्व हे अपरंपार आहे आणि ते सगळे आपण एकत्रित येऊन त्या संस्था जपूया. 25 वर्ष झालेली आहेत, इतप्परचा प्रवास आपण सगळेजण एकत्रित करूया. या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद गिरीशजी कुलकर्णी सर. एक कलावंत म्हणून आपल्या नजरेतील शाळा, शिक्षक आणि शिक्षण संस्था आपल्या मनोगतातून आपण व्यक्त केली. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठीचे सर्व प्रयत्न आमची संस्था, विद्यालय, आम्ही सर्वजण करत राहू अशी ग्वाही सर्वांच्या वतीने मी आपणास देते. यानंतर माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनी शिक्षक शिक्षिकांना अशी विनंती करते की त्यांनी व्यासपीठाच्या पाठीमागच्या बाजूला त्वरित जमावं. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा औपचारिक भाग ऋणनिर्देश विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय सुभाषजी मिश्रा सर यांना आम्ही विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचा ऋणनिर्देश करावा. आदरणीय व्यासपीठ, आमच्या संस्थेच्या रौप्य महोत्सवी समारंभाचे उद्घाटक माननीय गिरीशजी कुलकर्णी, उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री हर्षलजी लाहोटी, सौ विजया लाहोटी, अनिलजी लाहोटी, संस्थेचे पहिले संचालक, पत्रकार, विशेष निमंत्रित मान्यवर, विद्यालयात प्रथम प्रवेश घेणारी विद्यालयाची पहिली माजी विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा भोसले, अभिनंदनास पात्र ठरलेले चिरंजीव तुषार भोसले, वृषाली पाटील, इतर मान्यवर, पालक बंधू भगिनी, गेल्या 2 तासापासून आपण सर्वजण रौप्य महोत्सव उद्घाटन समारंभात सहभागी झालात. या उद्घाटनानिमित्त प्रमुख पाहुणे माननीय गिरीशजी कुलकर्णी यांनी आम्हा सर्वांसाठी आपला अमौलिक वेळ देऊन रौप्य महोत्सवाचे उद्घाटन करून आम्हा सर्वांना मानवी मूल्यवर्धित करणारी कार्यसंस्कृती रुजवण्याचे दिग्दर्शन केले. त्याबद्दल मी संस्था आणि विद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर हर्षलजी लाहोटी या महोत्सवाच्या निमित्ताने आपला अमूल्य वेळ आम्हास देऊन या विद्यालयास दिलेल्या भेटीबद्दल मी आपणास धन्यवाद देऊन आपलेही आभार. सौ विजया लाहोटी, माननीय अनिलजी लाहोटी, आजच्या प्रसंगी आपली उपस्थिती आमच्यासाठी खूपच संस्मरणीय ठरली आहे. त्याबद्दल आपलेही आभार. संस्थेच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस ध्येयपूर्तीस आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व निमंत्रित मान्यवर, पहिला माजी संचालक मंडळाचे सदस्य, पदाधिकारी व पत्रकार, पालक, विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे आभार. पुनश्च एकदा सर्वांचे आभार. धन्यवाद. कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. उद्या सोमवारी रोजी ईद ए मिलाद या सणानिमित्त विद्यालयाच्या कामकाजास सुट्टी आहे. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.